तुम्हाला सांगितले गेलंय भात खाणं थांबवा, डिटॉक्स चहा प्या किंवा फक्त कार्डिओ करा म्हणजेच वजन कमी होईल. पण खरं सांगू का, वजन कमी करण्याबद्दल आपल्याला जे सांगितलं जातंय त्यातील बहुतांश गोष्टी चुकीच्या आहेत आणि फक्त मार्केटिंगसाठी वापरल्या जातात. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खरं शास्त्र, मोठे गैरसमज आणि एक सोपा रस्ता जो खऱ्या अर्थाने फॅट कमी करतो. नमस्कार, माझं नाव डॉक्टर शुभम देसले. मी एक MD मेडिसिन फिजिशियन आहे आणि ह्या चॅनलवर मी तुम्हाला देतोय सोप्या भाषेत आरोग्याविषयी सत्य माहिती. चला तर मग सुरुवात करूया. भाग पहिला, वजन कमी होण्याचं विज्ञान. हे आधी समजून घ्या, वजन कमी करणं म्हणजे कमी खाणं नाही, तर शरीर जितकं कॅलरी खर्च करतंय त्यापेक्षा कमी कॅलरी घेणं हे महत्त्वाचं आहे. यालाच म्हणतात कॅलरी डिफिशियंट. शरीराने खर्च केलेल्या कॅलरीपेक्षा जास्त खाल्लं वजन वाढेल, कमी खाल्लं वजन कमी होईल. डाएट कोणताही असेल, कीटो, इंटरमिटेंट फास्टिंग, वेगन, त्या सगळ्या तेव्हाच चालतात जेव्हा तुम्ही कॅलरी डिफिशियंटमध्ये असतात. पण फक्त कॅलरी नाही, झोप, हॉर्मोन्स आणि स्ट्रेस हे सुद्धा वजनावर परिणाम करतात. काय खरंच उपयोगी ठरतं? ही एक सोपी आणि खात्रीशीर पद्धत आहे. प्रोटीन भरपूर खा. अंडी, डाळ, पनीर, टोफू, चिकन. सप्ताहातून 3-4 दिवस वजनाचे व्यायाम. 2 आठवडे तरी कॅलरी ट्रॅक करा. रोज 7-8 तास झोपा. झोप कमी झाली की भूक वाढवणारे हॉर्मोन्स वाढतात. भुकेआधी पाणी प्या, भूक नियंत्रण ठेवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, परफेक्ट होण्याचा प्रयत्न करू नका, प्रगतीकडे लक्ष द्या. शेवटचं खरं, तुमचं वजन एका रात्रीत वाढलेलं नाही, तर कमी होणं सुद्धा एका रात्रीत होणार नाही. हे 8 दिवसात 8 किलो वगैरे नाही, ये आहे लाईफस्टाईल बदलणं. काही दिवस चुकतील, ठीक आहे, पण थांबू नका. तुम्ही जर खऱ्या पद्धतीने वजन कमी करू इच्छित असाल तर मार्केटच्या भुलातापांवर विश्वास ठेवू नका. सवयी बदला, थोडं थोडं करत पुढे चला. हाच खरा रस्ता आहे. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल, लाईक करा, एखाद्याला शेअर करा. हे प्रेरणा नाही, हे एक विज्ञान आणि समजून घेतलेलं शहाणपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.